आता येऊन काय घेतलं नाही तिथे, आता येऊन काय घेतलं नाही आम्ही, ते राहायचं पाहिजे सगळं. वेचले गावामध्ये जी घटना घडली ती खरं तर दुर्दैवी घटना आहे. मात्र अशा कुठल्या घटना घडू नये यासाठी तुम्ही तर आंदोलन केलं होतं, मात्र प्रशासनाला अद्याप देखील MSEBच्या जाग आली नाही. काय सांगाल? बघा, 2017 पासून मी हेच आंदोलन करतोय. महावितरणच्या संदर्भात उघडे DP असतील, वाकलेले पूल असतील, लोंबकळणाऱ्या तारा असतील, या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न भेडसावत आहे. या जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावात, वाडी वस्तीत हा प्रश्न आहे. महावितरण कंपनी डोळेझाक करते. हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज ज्या आम्ही ठिकाणी आलो आहे, वेचले या गावामध्ये आलेलो आहे. आज या ठिकाणी मुख्य जनावर या ठिकाणी 2 मेलेली आहेत, बैल. ज्याच्या जीवावर शेतकऱ्याचं कुटुंब चालतं, शेती चालते, आज तो उघड्यावर पडला आणि सुदैवाने त्यांची जीवितहानी होता वाचलेली आहे. आज प्रशासन अशा पद्धतीने जेव्हा जनावर असतील, शेतकरी असतील, हे मेल्यानंतर ह्यांना जाग येणार आहे का? हे तातडीनं आपण जे काल आंदोलन केलं होतं त्या संदर्भाने गांभीर्यानं ते लक्षात घेऊन तसे आदेश तर त्यांनी मला काल साहेबांनी सांगितलेले दिलेत म्हणून. पण लवकरात लवकर खालच्या लेवलला जाऊन हे गावागावातले सगळे सर्वे करून
गावागावात अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा जी आज घटना घडली, काल आंदोलन केले आणि आज घटना घडती, म्हणजे प्रशासन किती सुस्त पद्धतीने काम करते हे सर्वांना दिसतंय. तर त्यांनी जागं व्हावं. आता तरी अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे बळी नाहक जाऊ नयेत. जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, आज त्या जगाच्या पोशिंद्याला असे हाल वनवास जर येत असतील तर काय उपयोग आहे. लवकरात लवकर माझी एवढीच कळकळीची एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून की यांनी दखल घ्यावी व तातडीनं इथल्या, आता त्यांना आपण आदेश दिले, त्यांना सांगितलं, इथल्या अधिकारी आले होते, त्यांना आपण त्यांच्यासंग बोललो, त्यांना सांगितलं की या गावाचा सर्वे, इथले गावाचा असतील, आजूबाजूची गावं खेड्यापाड्यातले असतील, ह्या सगळ्यांचा सर्वे करून लवकरात लवकर इथले उघडे दारे असतील, DP असतील, वाकलेले पोल असतील, हे सगळं लवकर बदलून द्यावं हीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही खरं तर मागणी केली होती काल आंदोलन. बारटक्के साहेब जे आहेत अभियंता, त्यांच्यासंग हेच बोललेलं आहे. खालची फळी जे त्यांचे असणारे सब डिव्हिजन ऑफिस आहेत त्यांना आदेश काढा, त्यांना तातडीनं हे खालच्या लेवलला कामं चालू करा. ह्या दुर्घटना येत्या काळामध्ये, पावसाळा आहे, ह्या घडू नयेत, ही जी सर्वस्व जबाबदारी त्यांची राहील. उद्या अनुचित प्रकार जर घडला तर ती जबाबदारी माझ्यावर राहणार नाही. मी त्यांना चेतावणी देतोय आज की ह्या अशा घटना इथून पुढं होऊ नयेत, ही जी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर, जसं काल तुमच्याकडे आंदोलन केलं, आज ही घटना घडती, म्हणजे शेतकरी जर उड्या पडत असेल तर मला महायुतीचं काही घेणं देणं नाही. मला जे वाटेल ते मी करीन इथनं पुढं. त्याची सगळी दखल प्रशासकीय अधिकारी घेतील, एवढीच माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.